गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऑफसेट व ट्रिम या कमांड ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये कशा एक्झिक्यूट होतात त्याबद्दल माहिती घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफसेट ट्रिम याबरोबरच ऑटोकॅड सॉफ्टवेअरमधील आणखी बेसिक कमांड्स कशा पद्धतीने रन होतात त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. बेसिकली हा ऑब्जेक्ट आपण प्लॉट करणार आहे सॉफ्टवेअरमध्ये. याचा जर तुम्ही शेप जर बघितला तर तो प्रिव्हियसली जे काही ड्रॉइंग होतं, यस, या शेप्सशी थोडासा काय आहे, सिमिलर आहे. फक्त यामध्ये सेमी सर्कल व सर्कल ऍड झाले ठराविक डिस्टन्स वरती. ओके, तर एक 45 mm ची लाईन आहे जी मी आता ड्रॉ करतोय. यस, यामध्ये बेसिकली तुम्ही सेटिंग्स जे आहेत ते एकदा कन्फर्म करायचे आहेत सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर. यस, हे डेसिमल प्रिसिजन जे आहे ते 0, टाईप जो आहे तो डेसिमल, आणि युनिट टू स्केल हे नेहमी काय पाहिजे, मिलीमीटर्स मध्ये पाहिजे. त्याचबरोबर स्नॅप सेटिंगचे जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑन आहेत का एकदा कन्फर्म करा. त्याचबरोबर या साईडला ओ स्नॅप ऑप्शन आहे. त्या ओ स्नॅप ऑप्शन मध्ये हे जे काही डिफरंट ऑप्शन्स आहेत ते ऑन करून ठेवा. याचा अर्थ म्हणजे आपण स्पेसिफिक पॉइंट वरती क्लिक केल्यानंतर इथं जर टिक मार्क आला तर तो ऑप्शन ऑन झाल्यानंतर आपण ज्यावेळी एखादा पॉइंट सिलेक्ट करतोय, आपल्याला जर त्याचा मिड पॉइंट हवा असेल तर तो ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर विल प्रेडिक्ट द मिड पॉइंट ऑफ, फॉर एक्झाम्पल, लाईन. तर मिड पॉइंट हवा असेल तर तो ऑप्शन लगेच आपल्याला काय होणार आहे, क्लिक होणार आहे. सिमिलरली यामध्ये डिफरंट नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. नियरेस्ट, टँजेंट, परपेंडिक्युलर, इन्सर्शन, इंटरसेक्शन. आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स जर सिलेक्ट करायचे असतील तर आपल्याला सिलेक्शन इझी व्हावं यासाठी हे ओ स्नॅप मधले सगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी ऑन करून घ्यायचे. यस, 45 mm ची लाईन मी त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. जस्ट प्रेस एस्केप. आता ही लाईन ठराविक डिस्टन्स वरती मला रिपीट करायची आहे. आता याची रेडियस जी आहे ती 15 आहे. याचा अर्थ डायमीटर जो आहे तो 30 असणार आहे. म्हणजेच काय, तर ही लाईन आणि या लाईन मधलं डिस्टन्स जे आहे ते 30 mm असणार आहे. ऑफसेट वरती जातोय. यामध्ये स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स विचारतंय. मी ऑफसेट डिस्टन्स 30 त्या ठिकाणी प्रेस करतोय आणि त्यानंतर एंटर. सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट, त्यानंतर मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. देन स्पेसिफाय पॉइंट ऑन साइड, स्पेसिफाय पॉइंट ऑन साइड टू ऑफसेट. कुठल्या साईडला तुम्हाला तो ऑब्जेक्ट रिपीट करायचा आहे. ओके, सिमिलरली हीच कमांड मी नंबर ऑफ टाइम्स रिपीट करणार आहे आता टेम्पररली. लाईन जी आहे ती वरती 8 mm वरती आहे. ही जी लाईन दिसते ती 8 mm त्या ठिकाणी आहे. सो ऑफसेट, specifying the offset distance, selecting the object, selecting the side. Similarly, enter. Repeat offset, specifying the offset distance, selecting the object and selecting the side. आता एक 17 mm वरती एक छोटीशी लाईन आहे. त्यानंतर एक सेंटर लाईन आहे ज्याच्यामध्ये सर्कल आहे 20 mm डायमीटरचं, जी लाईन आहे 33 mm वरती, आणि आणखी एक सेमी सर्कल आहे ते 15 mm चं आहे. सो लाईन ड्रॉ करतो, पॉइंट जॉईन करतोय, एस्केप. 17 mm वरती आत लाईन आहे. आय एम गोइंग ऑन द ऑफसेट कमांड, गिविंग द डिस्टन्स, सिलेक्टिंग द ऑब्जेक्ट and selecting the side. Similarly, एक 33 mm ची सेंटर लाईन आहे. ओके, एस्केप, राईट क्लिक, रिपीट ऑफसेट 33 डिस्टन्स वरती, सिलेक्टिंग द साइड. ओके, टेम्पररली ही लाईन मी जॉईन करून घेतो. ओके, तर नको असलेला जो काही पोर्शन आहे तो मी ट्रिम करणार आहे. आपण ट्रिम कमांड ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेली. ट्रिमसाठी 2 कंडिशन्स त्या ठिकाणी लागतात. एक म्हणजे बाउंड्री सिलेक्ट करावी लागते, एंटर प्रेस करून अनवॉन्टेड पार्ट जो आहे तो सिलेक्ट करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आता यामधला मला
हा पोर्शन नको आहे. यस, ट्रिम बाउंड्री सिलेक्ट केली. I'm pressing enter, right click or enter, and then select the unwanted part. Select the unwanted part. Okay. Similarly, I'm repeating the same command. I'm selecting the boundary, right click, and select the unwanted part. Okay. तर यामध्ये 20 mm चं एक सर्कल आहे. येस, त्यासाठी मी एक सेंटर लाईन संपूर्ण ऑब्जेक्टची त्या ठिकाणी प्लॉट करून घेतोय. आपण सुरुवातीला यामध्ये हे सगळे ऑप्शन्स ऑन केल्यामुळं, त्याचबरोबर स्नॅप सेटिंग मधले सगळे ऑप्शन्स ऑन केल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला सिलेक्शन फिल्टर मध्ये होतोय. ज्यावेळी मला या लाईनचा मिड पॉईंट किंवा या संपूर्ण ऑब्जेक्टचा मी ज्यावेळी सेंटर त्या ठिकाणी फाइंड आउट करतोय, त्यावेळी तो ऑटोमॅटिकली इथं तुम्हाला रिफ्लेक्ट करतो या डायलॉग बॉक्समध्ये मिड पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. येस, ट्रायंग्युलर जो काही शेप आहे, इट इज नथिंग बट सिम्बॉल ऑफ मिड पॉईंट. इथून मला टेम्पररी मी एक लाईन ड्रॉ करून घेतोय. आता एक सर्कल आहे 20 mm डायमीटरचं. येस, जस्ट आय एम गोइंग ऑन द सर्कल कमांड आणि इथं या पॉइंट वरती मला एक सर्कल हवाय. तर तुम्हाला डायलॉग बॉक्समध्ये त्याची रेडियस विचारेल. आयदर यू कॅन गिव्ह रेडियस ऑर डायमीटर. डायमीटर हवा असेल तर इथं तुम्ही डायमीटर वरती क्लिक करू शकताय आणि त्याचा डायमीटर स्पेसिफाय करू शकताय. डायमीटर 20 mm आहे, सो मी 20 mm एंटर केलं. ओके, त्यानंतर 15 mm चा एक सेमी सर्क्युलर शेप आपल्याला त्यामध्ये दिसतोय. ओके, त्यासाठी सर्कल या कमांड वरती मी गेलो. परत रिपीट सेम कमांड. ओके, आता याचा हा पोर्शन जो आहे तो मला नको आहे, सो मी ट्रिम कमांड मध्ये गेलो, बाउंड्री सिलेक्ट केली, राईट क्लिक आणि नको असलेला पार्ट जो आहे तो सिलेक्ट केला. ओके, जस्ट प्रेस एस्केप. यामध्ये जर तुम्ही बघितलं, मला हा जो काही पोर्शन आहे तो मला सेंटर लाईन मध्ये कन्व्हर्जन करायचा आहे. सेंटर लाईन मध्ये मला तो कन्वर्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीच्या लाईन्स असतील, त्या जर मला सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करायच्या असतील, सेंटर लाईन मध्ये जर हव्या असतील, तर आपल्याला तो ऑप्शन लोड करून घ्यावा लागतो. यस, त्यासाठी प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. यस, सुरुवातीचा ऑप्शन आहे तो कलर सिलेक्शन साठी आहे. सेकंड ऑप्शन जो आहे तो तुम्हाला लाईनचं वेट जे आहे, वेट त्या ठिकाणी डिफाइन करते, किती विड्थची त्या ठिकाणी तुम्हाला लाईन हवी आहे. थर्ड जो ऑप्शन आहे तो आपला लाईनचा टाइप सिलेक्ट करण्यासाठी दिलेला आहे. यामध्ये थर्ड ऑप्शन वरती गेलो मी, ऑदर्स मध्ये मला कोणत्या टाइपची लाईन हवी आहे ती मी लाईन सिलेक्ट केली. आता मला बेसिकली सेंटर लाईन हवी आहे, मी सेंटर लाईन वरती गेलो, ओके म्हणायचं. येस, आता यामध्ये ऑलरेडी एक सेंटर लाईन त्या ठिकाणी मी लोड करून ठेवलेली, सो इथं त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झाले. सो मी ही लाईन सिलेक्ट केली आणि ओके म्हटलं. येस, तर तुम्ही जर त्या ऑप्शन मध्ये परत गेला तर तुम्हाला ती लाईन इथं रिफ्लेक्ट झालेली दिसेल. ओके, आता मला या लाईनचं कन्व्हर्जन सेंटर लाईन मध्ये करायचं आहे, सो मी ही लाईन सिलेक्ट केली आणि सेंटर लाईन मध्ये क्लिक केलं तर ही लाईन मला सेंटर लाईन मध्ये कन्व्हर्जन झाली त्या ठिकाणी दिसेल. सिमिलरली आता या लाईनचं कन्व्हर्जन मला सेंटर लाईन मध्ये करायचं असेल तर आय विल रिपीट द सेम प्रोसिजर. आय विल रिपीट द सेम प्रोसिजर. लाईन मला ही थोडी एक्सटेंड करायची आहे, तर या पॉइंट वरती क्लिक करून तुम्ही ते ड्रॅग करून घेऊ शकता. ओके, तर हा जर शेप बघितला तर बाय युझिंग ऑफसेट, ट्रिम अँड डिफरंट कमांड्स इन सॉफ्टवेअर, ज्या काही ड्रॉ टूलबार मध्ये आहेत त्या कमांड्स मॅक्सिमम आपल्याला लागतात. त्या कमांड्स यूज करून आपण कोणताही ऑब्जेक्ट डिफरंट कमांड्स देऊन तो प्लॉट करू शकतो. त्याचे डायमेन्शन्स जर मला चेक करायचे असतील, सो डायमेन्शन्स चेक करण्यासाठी मी डायमेन्शन्स जो काही टूलबार आहे अनोटेशन मध्ये, यामध्ये गेलो. जे डिस्टन्स आहे ते 45 mm आहे.
तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे सेंटर लाईन मध्ये डायमेन्शन यायला लागले. याचा अर्थ आपल्याला सिलेक्शन फिल्टर जो आहे लाईनचा तो चेंज करावा लागेल. रेग्युलर जो ओरिजिनल होता बाय लेयर तो त्या ठिकाणी मी प्लेस केला. ओके. डायमेन्शन देतोय मी. येस, या पॉइंटचे या पॉइंट पासून जर चेक केले तर 45 mm, त्यानंतर 33 mm या सेंटर पॉइंटचे या लाईन पासून. ओके, 33 mm. त्यानंतर ही लाईन जी आहे ती 17 mm वरती आहे. 17. सिमिलरली हे डिस्टन्स जे आहे ते 14 mm. डिस्टन्स आहे ते 8 mm. आता या ठिकाणी ॲरोची साईज जर मोठी वाटत असेल तर तुम्ही ॲनोटेट मध्ये जाऊन ॲरो वरती क्लिक करून ॲरोची साईज जी आहे सिम्बॉल अँड ॲरोज मध्ये ती तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकताय. ओके, सेट करंट म्हणा आणि क्लोज. यामध्ये तुम्हाला ॲरोची साईज लहान झालेली दिसेल. ओके. आता सर्कलला मला डायमीटर मेन्शन करायचं आहे, रेडियस मेन्शन करायचे, तर त्यासाठी मी होम टूलबारमध्ये गेलो. तर यामध्ये तुम्हाला ॲनोटेशन मध्ये रेडियस आणि डायमीटर हे दोन ऑप्शन्स दिसतील. तर मला डायमीटर त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे इनर सर्कलसाठी. तर तो तुम्हाला या ठिकाणी सर्कल वरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा डायमीटर रिफ्लेक्ट झालेला दिसेल. आता याची रेडियस मला द्यायची आहे. Same, I will go on the radius option. I am selecting the arc. Yes, and I am giving the radius of this semicircle. जर तुम्ही चेक केलं तर याचे डायमेन्शन्स जे आहेत ते ॲज इन सॉफ्टवेअर सिमिलर डायमेन्शन्स तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले दिसतील. ओके, थँक्यू.